नव्या वर्षाच्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला राज्यामधल्या सुरक्षेचा आढावा। पोलीस महासंचालक, मुंबईचे पोलीस आयुक्त, विशेष पोलीस आयुक्तांसोबत चर्चा, मुख्यमंत्र्यांकडून खबरदारीच्या सूचना। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून 100 दिवसांच्या नियोजन आराखड्याच्या संदर्भात बैठक, आगामी 100 दिवसांचा रोड मॅप बनवण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना। एसटी महामंडळामधील LNG प्रकल्पाच्या संदर्भात करार केलेल्या कंपनीची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार, मागील 2.5 वर्षांपासून LNG प्रकल्पाच्या संदर्भात एसटी महामंडळाचे अधिकारी सहकार्य करत नसल्याचा आरोप, मुख्यमंत्री आज बैठक घेणार। वाल्मिक कराडचं शेवटचं लोकेशन उज्जैनमध्ये, वाल्मिक कराडचा मोबाईल 13 डिसेंबरपर्यंत सुरूच होता, त्यानंतर त्याचा मोबाईल बंद झाल्याची सूत्रांची माहिती आहे। बीडमधील सरपंच हत्या प्रकरणामध्ये आता घडामोडींना चांगलाच वेग, वाल्मिक कराड आज शरण येण्याची शक्यता। मुख्यमंत्र्यांच्या आदेशाच्या नंतर फरार असलेल्या 3 आरोपींची बँक खातीही गोठवली, खंडणीच्या प्रकरणी आरोपी वाल्मिक कराडचं सुद्धा बँक खातं गोठवलं, सूत्रांची माहिती आहे। महिला आयोगाकडून प्राजक्ता माळीच्या तक्रारीची दखल, या प्रकरणी वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करून तातडीच्या कारवाईच्या महिला आयोगाच्या पोलिसांना सूचना। आगामी पालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समिती निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तयारीला सुरुवात। पुढील महिन्यामध्ये 18 आणि 19 जानेवारीला पक्षाचं अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये राज्यव्यापी शिबिराचं आयोजन। राज्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक पदासाठी 3000 जागा रिक्त, MPSC परीक्षेचा नवा पॅटर्न सुरू होण्यापूर्वी या जागा भरल्या जाव्यात अशीही मागणी। मुंबई महानगरपालिकेची निवडणूक समाजवादी पक्ष स्वबळावरती लढवणार, सपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांची घोषणा। महाविकास आघाडीने धर्मनिरपेक्ष तत्वांना तिलांजली दिल्याचीही टीका। भाजप संघटन पर्वाचे महाराष्ट्र प्रभारी रवींद्र चव्हाण यांच्याकडून आढावा घ्यायला सुरुवात। विधानसभेच्या नंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप सज्ज, सदस्य नोंदणीच्या माध्यमातून 1.5 कोटी लोकांना पक्षासोबत जोडण्याचं भाजपचं उद्दिष्ट। शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांच्या गाडीला टेम्पोची धडक, जोगेश्वरीच्या SRPF कॅम्पच्या गेटजवळ अपघात, चालक मद्यधुंद अवस्थेमध्ये असल्याची प्राथमिक माहिती, टेम्पो चालक ताब्यात। भिवंडीमधील वाहतूक कोंडीचा खासदार सुरेश म्हात्रे यांनाही फटका, मुंबई नाशिक महामार्गावरती पडघ्याजवळ टोल प्रशासनाला धारेवरती धरत सुरेश म्हात्रे यांनी वाहतूक कोंडी केली सुरळीत। शुक्रवारी मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि प्रदूषण नियंत्रण विभागाची बैठक, प्रदूषण रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या गाईडलाईन्सच्या अंमलबजावणीच्या संदर्भात बैठकीमध्ये चर्चा। मुंबईमध्ये हवेची गुणवत्ता खालावलेली, BKC मालाड कुर्ल्याची हवा खराब श्रेणीमध्ये, मुंबईकरांनी मॉर्निंग वॉकसाठी सुद्धा बाहेर पडू नये, डॉक्टरांचं आवाहन। मुंबईमध्ये वायू प्रदूषणामध्ये बेकरीमधून सोडण्यात येणाऱ्या धुराची सुद्धा भर, पालिकेकडून मुंबईमधल्या 276 बेकऱ्यांना नोटिसा। ठाण्यामध्ये आंबेडकरवादी संघटनांचा मोर्चा, सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूच्या प्रकरणी अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याच्या मागणीसाठी एल्गार, अमित शहांनी केलेल्या वक्तव्याचा सुद्धा आंदोलकांकडून केला जातोय निषेध। म्हाडामधील सर्व कर्मचाऱ्यांचं लेखणी बंद आंदोलन, काही दिवसांपूर्वी म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल आणि निवृत्त पोलीस उपनिरीक्षक यांच्यामध्ये झाला होता वाद। वरळीमधल्या गोपचार सोसायटीकडून हिट अँड रनच्या घटनांमुळे होणारे अपघात यावरती नवीन कायदा आणण्याची मागणी, बॅडमॅनची प्रतिकृती केली असून 31 डिसेंबरच्या रात्री प्रतिकृतीचं दहन केलं जाणार। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती ट्रक आणि टँकरचा भीषण असा अपघात, मुंबईकडे जाणारी वाहतूक धीम्या गतीनं। पालघर शहरामध्ये एका 8 वर्षांच्या मुलीचा विनयभंग, 54 वर्षीय किराणा माल दुकानदाराने विनयभंग केल्याचं समोर, पोक्सोच्या कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल। बीडचे सरपंच संतोष देशमुख अपहरण आणि हत्येच्या प्रकरणी उच्च न्यायालयामध्ये क्रिमिनल रिट याचिका, पुढील तपासाच्या संदर्भात न्यायालयाने योग्य तो आदेश देत तपासाला डायरेक्शन देण्याच्या संदर्भात याचिका। अंजली दमानियांनी घेतली बीड जिल्हाधिकाऱ्यांची भेट, आम्ही मागवलेल्या माहितीच्या नंतर धक्कादायक गौप्यस्फोट होतील, दमानिया यांचा दावा। रामदास आठवलेंनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली, मस्साजोग इथे जाऊन आठवलेंकडून देशमुख कुटुंबियांचं सांत्वन। जालन्यामध्ये व्यापाऱ्याची 12.5 लाखांची बॅग लंपास करणाऱ्या आरोपीला सीसीटीव्हीच्या आधारे अटक, 5 लाख रुपयांची रोकड आणि 1 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने देखील जप्त। छत्रपती संभाजीनगरमधील विभागीय क्रीडा संकुलामधील 21 कोटींच्या अपहाराचं प्रकरण, घोटाळ्यामधील मुख्य आरोपी हर्षकुमारच्या मैत्रिणीची दिवसभर चौकशी, पोलीस आयुक्तांनी स्वतः चौकशी केल्याची माहिती।
कोरेगाव भीमामध्ये विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याची जय्यत तयारी, खबरदारी म्हणून ग्रामीण पोलिसांकडून 4800 पोलीस तर एसआरपीएफच्या 12 तुकड्या बंदोबस्तासाठी तैनात. जालन्यामध्ये क्रिकेट खेळताना एका 32 वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू. विजय पटेल असं मृत व्यक्तीचं नाव. शाकंभरी नवरात्र उत्सवाच्या पूर्वी तुळजाभवानी मातेच्या मंचकी निद्रेसाठी देवी रोजगृहामधल्या चांदीच्या पलंगावरती विसावेल. त्यामुळे 31 डिसेंबरला तुळजाभवानीचं मंदिर लवकर बंद होईल. तुमच्या घरामध्ये चोरी होऊ शकते, घर सांभाळा. पोलिसांचा धाराशिवकरांना अलर्ट मेसेज. अमावस्येच्या निमित्ताने धाराशिवमध्ये घरामधील सर्वजण शेतामध्ये जाऊन जेवण्याची परंपरा. शेतामध्ये जाण्यापूर्वी कुणाला तरी घरी ठेवण्याचंही पोलिसांचं आवाहन. जालना शहरामधील बस स्थानकाच्या समोर मोबाईलचं दुकान हे चोरट्यांनी फोडलं. चोरट्यांनी दुकानाचं शटर तोडून यामधील 50,000 रुपयाचे मोबाईल आणि रोकड पळवली. चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे यांनी घेतली शरद पवारांची भेट. रयत शिक्षण संस्थेच्या कामाच्या संदर्भात पवारांची भेट घेतल्याची चेतन तुपे यांची माहिती. खासदार शाहू महाराजांकडून काळंबावाडी धरणाच्या गळतीची पाहणी. गळती दुरुस्त करण्याच्या बरोबरच पाण्याचे नियोजन करण्याच्या शाहू महाराजांच्या सूचना. मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी जलमंदिर पॅलेसमध्ये घेतली उदयनराजेंची भेट. छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देऊन उदयनराजेंनी केला सन्मान. सोमवती अमावस्येच्या निमित्ताने जेजुरी गडावरती खंडेरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी. यात्रेच्या निमित्ताने लाखो भाविक जेजुरीमध्ये दर्शनासाठी दाखल. पारंपरिक वाद्याच्या गजरामध्ये जेजुरी गडावरून करहास्थानासाठी पालखी सोहळ्याचं प्रस्थान. संध्याकाळी 5 वाजता देवांना शाही स्नान घालण्यामध्ये येणार. पुण्यामधील मुंढवा परिसरामधल्या हाय स्पिरिट पबमध्ये नवीन वर्षाच्या निमित्तानं पार्टीचं आयोजन. पार्टीसाठी येणाऱ्यांना कॉन्डम आणि ओआरएसचं पाकिट दिलं जाणार. तरुणांमध्ये जनजागृती व्हावी असा उद्देश असल्याचा पबचा दावा. नाशिकमधील सप्तशृंगी देवीचं मंदिर 2 जानेवारीपर्यंत 24 तास खुलं राहणार. नवीन वर्षाच्या निमित्तानं होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाचा निर्णय. सोमवती अमावस्येच्या निमित्ताने शनिशिंगणापूरमध्ये सकाळपासूनच भाविकांची गर्दी. देशाच्या कानाकोपऱ्यामधून भाविक शनिशिंगणापूरमध्ये दाखल. सोमवती अमावस्येच्या पार्श्वभूमीवरती नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये भाविकांची गर्दी. वर्षातील शेवटची सोमवती अमावस्या असल्यामुळे या अमावस्येला विशेष महत्त्व. धुळे ग्रामीण भागामधील रुग्णवाहिका धूळ खात पडल्याचं चित्र. धुळ्याचा पालकमंत्री निश्चित न झाल्यामुळे रुग्णवाहिकांचं लोकार्पण सुद्धा बाकी. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवरती तळीरामांवरती आवर घालण्यासाठी नाशिक पोलीस प्रशासन सज्ज. पोलिसांकडून शहरामध्ये ठिकठिकाणी 2 दिवस नाकाबंदी. नियमांचं उल्लंघन करून सेलिब्रेशन करणाऱ्यांवरती होणार कारवाई. अहिल्यानगर शहरासह परिसरामध्ये सुद्धा दाट धुक्याची चादर. धुक्यामुळे पिकांवरती परिणाम होण्याची शक्यता. धुळ्याच्या साक्री तालुक्यामधल्या पिंपळनेरमधील लक्ष्मी अॅग्रो इंडस्ट्रीमधून चोरट्यांनी शेती उपयोगी अवजारं पळवली. जवळपास 6 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला. जळगावमधील एमआयडीसी परिसरामधल्या सिद्धिविनायक चटईच्या कारखान्याला भीषण आग. आगीमध्ये लाखो रुपयांचं नुकसान. 3 तासांच्या नंतर आगीवरती नियंत्रण. नाशिकमधील धान्य वाटप मागील 3 महिन्यांपासून विस्कळीत. डिसेंबरचे 2 दिवस शिल्लक असताना 35% वाटप बाकी. त्यामुळे धान्य वाटप संघटनेकडून मुदत वाढीची मागणी. अकोला जिल्हा परिषद सदस्यासह 11 जणांचं निलंबन. अकोट मतदारसंघामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाच्या विरोधात काम केल्याचा ठपका ठेवत जिल्हाध्यक्षांची कारवाई. प्रवेशबंदी असताना सुद्धा समृद्धी महामार्गावरून दुचाकीस्वाराचा प्रवास. बुलढाण्याच्या मेहकर जवळील प्रकार. प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष. नागपूरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय. क्रीडा संकुलाच्या इमारतीसाठी जवळपास 600 झाडांची कत्तल केली जाणार. महानगरपालिकेच्या उद्यान विभागाकडून नोटीस काढून वृक्षतोडीला परवानगी. पर्यावरणवाद्यांचा विरोध. नागपुरात 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवरती मोठी कारवाई. नागपूर गुन्हे शाखेकडून 50 लाखांपेक्षा जास्त किमतीचं ड्रग्ज जप्त. 14 जणांना अटक. वाशिमच्या रिसोड शहरामध्ये धुक्याची चादर. धुक्यामुळे वाहनांचा वेग काहीसा मंदावला. बुलढाणा जिल्ह्यामध्ये मागील आठवडाभरापासून ढगाळ वातावरण. दाट धुक्यामुळे रब्बी हंगामामधला गहू, हरभरा आणि कांदा या पिकांवरती परिणाम होण्याची शक्यता. भंडाऱ्यामध्ये भाजीपाल्याची आवक वाढल्यामुळे सर्वच शेतीमालाचे भाव गडगडले.
किरकोळ बाजारामध्ये भाजीपाल्याच्या दरामध्ये 50% घसरण, दर घसरल्यामुळे शेतकरी मात्र चिंतेत. शेतीमालाला दर द्या, नाहीतर लग्नासाठी मुलगी तरी शोधून द्या. हातामध्ये बॅनर घेऊन अनोखं आंदोलन करत भंडाऱ्यामधल्या तरुणाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. नागपूरमध्ये हत्या सत्र सुरूच. काल भरदिवसा जरीपटका ख्रिश्चन कब्रिस्तानच्या चौकीदाराची हत्या. मारेकऱ्याला पोलिसांनी घेतलंय ताब्यात. कौटुंबिक वादामधून मामाचा 2 भाच्यांवरती जीवघेणा हल्ला. हल्ल्यामध्ये दोन्ही भावांचा मृत्यू. नागपूरच्या तहसील पोलीस ठाणे हद्दीमधल्या गांधीबाग परिसरामधली घटना. सिंधुदुर्गामधला फोंडा घाट हा खड्डेमुळे रस्त्यांची दुरावस्था झाल्यामुळे पर्यटक, स्थानिक नागरिक आणि व्यापारी सुद्धा हैराण. बदलत्या हवामानाचा रायगडमधल्या मत्स्य उत्पादनावरती परिणाम. बाजारामध्ये 200 किलोनं मिळणारी मासळी 400 रुपयांना. आवक कमी झाल्यामुळे मासे महागले. रायगड जिल्ह्यामधल्या तळीयेमधील दरडग्रस्त कुटुंब अजूनही घरापासून वंचित. तात्पुरता निवारा म्हणून दिलेल्या कंटेनरला भगदाड पडल्यामुळे नागरिकांना विषारी जनावरांची भीती. लवकरात लवकर घरं बांधून द्यावीत दरडग्रस्तांची शासनाकडे मागणी. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कोकणामध्ये आलेल्या पर्यटकांना आता झिप लाईन्सचा सुद्धा आनंद घेता येणार. गणपतीपुळ्याकडे जाताना आरेवारे परिसरामध्ये लुटता येईल झिप लाईन्सचा आनंद. कोकणामध्ये पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांची माशांचा लिलाव बघण्यासाठी हर्णे बंदरावरती गर्दी. मासे खरेदीकडे पर्यटकांचा कल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.